चा जी आर काढला, लागू पण केला. सरकार म्हणते 308 प्रमाणपत्र दिले, बंद कम केलं. अधिकारी डायरेक्ट म्हणते, सांगतो तुम्हाला, फडणवीस साहेबांच्या कार्यालयाकडून फोन आलाय, प्रमाणपत्र सध्या द्यायचे नाही. सध्या शब्द वापरला. का बरं? आता अधिकाऱ्याचं नाव सांगावं तर त्याचं काडीच लागली म्हणायचं, कारण त्याला भाजप म्हणतात. पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणता भाजप पोराचा आला, ते गाडीतच लाकूड घालते तितकं. त्याच्यापेक्षा ते म्हणजे नको बाबा, यांच्या नादीत लागू नको, आपलं गप्पा मारा नका, पर्याय नाही दुसरं काही. हे सत्य बोलतोय मी माझ्या समाजावरती प्रेम करतो, तुमच्यावरती प्रेम करतो. मी सरकारवर प्रेम करत नाही. ही गैरसमाजातून बाहेर जा. तुम्ही माझ्या समाजाला द्या. 8 महिने झाले शांत झालो मी, नुसतं समाजाला गॅजेट दिलं तर गप्प बसलो. दिलं तुम्ही, नाही दिला. तुमचा एक दुसरा शब्द होता. तुम्ही नारायण राणे साहेबाला भांडले का? तुम्ही अशोक चव्हाणांना भांडले का? तुम्ही शरद पवारांना भांडले का? फडणवीस साहेबांना का भांडता? त्यांनी काय दिलं कम नाही विचारलं त्यांना. ते दिले म्हणूनच लोकांना पाळलं त्यांना. तर चहा सांगा. दिलं नाही म्हणूनच लोकांनी पाडलं. तुम्हाला आणलंय ना, आता मग तुम्हाला भांडवत त्यांना भांडून काय करायचं? आलो ना मी भांडण करायला तुझ्याशी. हा पण हे सांगायला तुम्हाला मी, तुम्ही जे प्रश्न होते त्या प्रश्न होते. आता गॅजेट तुम्ही दिलं, त्याचे सगळे प्रमाणपत्र बंद केले. बरं गॅजेट असून अडचण काय? सगळ्या 1,23,000 बीडला आहेत, कुणबी कुठं गेले? आकडा थोडाफार कमी जास्त होईल हजारात. जवळपास 1,55,000 जालन्यात आहेत, कुणबी कुठे गेले? 1,77,000 नांदेड जिल्ह्यात आहेत, कुठे गेले? कुणबी ते गॅजेटमध्ये आहेत. लातूर मध्ये आहेत, हिंगोलीत आहेत, परभणीत आहेत, धाराशिव मध्ये आहेत. हे गेले कुठं? मग जर आमचं गॅजेट येतो द्या ना तुम्ही. का रद्द केलं? का थांबविलं? नाही मी दादा आपल्याला तेच सांगायला, ह्या गोष्टी छोट्या नाहीत, पण हा कुठेतरी गॅप आहे. मी आज तुझ्याकडे का आलो, भाऊ म्हणून का आलो, तुझं ऐकायला का आलो, की या कुठेतरी गोष्टी कुठे थांबल्या आहेत. त्या का थांबल्या आहेत? ह्या समितीकडे असेल, कोणाकडे असेल, आपल्याला बोललं पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना, माझं गंगाधरशी बोलणं झाल्यानंतर गंगाधरचं म्हणणं होतं 7-8 विषय दादांच्या मनामध्ये फार आहेत, जे तुम्हाला चर्चा करावे लागतील. तर मी म्हटलं मी येऊनच वैयक्तिक बोलतो, तुम्ही मला मेसेज करणार, मी तुमच्याशी फोनवर बोलणार, असं व्हायला नको. आता जे तुम्ही मला म्हणाला हैदराबाद गॅजेटबद्दल बोलणार, औंध गॅजेटबद्दलचा एक विषय असू शकतो, मुलांच्या नोकरीचा प्रश्न असू शकतो, गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न आपण घ्या. आपण ना या विषयातून बाजूला जाऊ शकत नाही. तुम्ही जर मोठ्या मनानं जी आर काढला, तुम्ही जर मोठ्या मनानं ओबीसी आरक्षणात काही जाती घातल्या, आम्ही कुणी विरोध केला नाही. आता आमचं आंदोलन सुरू असताना सुद्धा 1 वर्षापूर्वी 26 जाती आरक्षणात घातल्या. म्हणजे आंदोलन सुरू आमचं आणि तुम्ही जाती घालतात त्यांचे, आणि ज्या बसतच नाहीत ते आहे.